भावांनो आम्ही चाललेलो अक्कलकोटला. मग काय जाता जाता कुमारभाऊ दिसले. कुमारभाऊंना म्हणलं आपल्या लक्ष्मीवर पाणी मारून द्या. त्यांनी चकाचक पाणी मारून दिलं. तिथून भरलं डिझेल. तिथून आम्ही निघालो मसवडला. मसवडला नाथांच्या दरबारामध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर ते इतकं प्रसन्न वाटलं. तिथं नाथ साहेबांचं नाय साहेबांचं दर्शन घेतलं. तिथल्या पुजारी काकांकडून हार घेतला. मग काय साहिल भाऊंना म्हणलं आपल्या लक्ष्मीला हार लावा. तिथं काय पोबायानं आकाशनं फक्त बघायची भूमिका घेतली. तिथून निघालो आम्ही पंढरपूरला. पंढरपूरला जाताना पोबाया म्हणलं मसवडमध्ये भजी मिळतात चुलीवरची. मग म्हणलं विषय हार्ड आहे तर घ्या म्हणलं. मग तिथून मग भजी घेतली. तिथून गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर बघतोय तर काय आकाश भावनं दिला की दणका उठवून. माग बघतोय तर काय ह्या दोघांनी पण मारलाय ताव. साहिल तर बघा कसा गापा खातोय. तिथून निघालो आम्ही पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी. पोब्बा ह्या बघा आमचा कसा निवांत चाललाय. तिथून गेलो मंदिरामध्ये. तिथे गेल्यानंतर माऊलींचं चाललेलं फोटो काढायचे. हे बघा ते पंढरपूरचे मंदिर आहे. तिथून चंद्रभागेच्या नदीवरून आम्ही चाललो तुळजापूरला चाललो. मग काय साहिल भाऊ म्हणले भूक लागली. मग साहिल भाऊने दिला दणका उठवून परत एकदा. तिथून निघालो आम्ही तुळजापूरला पोहोचलो. तिथे गेलो तर आपल्या महाराजांचं दर्शन झालं. महाराजांची मूर्ती बघा तिथे तुळजापूरच्या चौकातच आहे. तिथं तुळजापूरच्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणून नाव दिलेलं आहे. आपलं महाराज तिथं आहेत बघा. एकदम भारी वाटतं महाराजांचं दर्शन झाल्यानंतर. तिथून गेलो. मग काय तिथले साहेब म्हणले आई साहेबांची ओटी भरा. मग तिथलं ओटीचं सामान घेऊन निघालो मंदिराकडे. मंदिरात चालत चाललेलो. मग काय पुढे गेलो तर आपले बाबा चाललेत निवांत. पण बाबांचं वयानुसार चालणं तसंच असणार. तिथून निघालो आम्ही मंदिरामध्ये जाताना साहिल भाऊन बाहेर चाललेली पुढं आणि मागं त्यांच्या चाललेला आकाश आपला चाललाय निवांत. लय जास्त लोड घेत नाही आकाश भाऊ. निवांत चालला. तिथून गेलो आम्ही मंदिरात गेल्यानंतर मग काय पहिल्यांदा गणरायाचं दर्शन होतं. तिथून दिव्याला तेल घालून आम्ही आज जाऊन बघतोय तर काय बेकार भयानक गर्दी. असली गर्दी मी पहिलीच नव्हती कधी. एकदम प्रचंड गर्दी आहे. तिथून मग आई साहेबांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो पुढे अक्कलकोटला पोचलो. तिथे गेलो लॉज घेतला. लॉजमध्ये राहिलो. सकाळी फ्रेश होऊन निघालो स्वामींच्या दर्शन. आकाश भाऊ तर एकदम कडकच झालेलं. मग म्हणलं आपण पण चला जरा विषय हार्ड करूया काहीतरी. विषय हार्ड गेला. तिथून निघालो मग स्वामींच्या दर्शनासाठी. सर्कलला राऊंड टाकला आणि तिथून गेलो. बघतोय तर काय इथं पण भरपूर गर्दी. मग तिथल्या दुकाना शेजारी भरपूर दुकानं आहेत. आतमध्ये गेलो तर भयानक गर्दी स्वामींच्या दर्शनासाठी. पण एकदम भारी वाटतं. एकदम प्रसन्न वाटतं. तिथून मग स्वामींच्या गादीचं दर्शन घेतलं. तिथून परत स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. तिथून परत गेलो चोळाप्पा महाराजांची इथल्या समाधी माठापाशी. हे समाधी माठ परत तिथून खडोबा मंदिरामध्ये आलो. इथं सगळ्यात पहिल्यांदा स्वामी आले. तिथून मग म्हणलं आता घराकडे जावं. घरी येताना परत आम्हाला सनसेट दिसला. मस्त वाटलं एकदम सनसेट बघून. तिथून परत आम्ही आकाश भाऊ म्हणला काहीतरी जरा चिल मारूया. मग तिथून आकाश भाऊनं स्प्राईट आणि बिस्लरी आणले. बघा हे कसा नाचते आमचा आकाश भाऊ. तिथून परत आम्ही निघालो घराकडे जाताना मग काय आपल्या भगव्याचं दर्शन झालं. भगवा चौक म्हणते त्याला. मागं बघतोय तर काय ह्या दोघांनी दिली की तडी. ह्यांना माहीतच नाही आपण कुठं. नंतर पोबाय म्हणला फ्रेश होया. हे बघा कसं लाल जगासारखं लाल असतो तोंड धुतलं. तिथनं चहा पिला. चहा पिऊन थोडी मस्ती केली. परत म्हणलं चला घरची वाट बघते. मग गाडीत आलो जरा. मग ही म्हणले गाणी ऐकूया फुल स्क्रीन करून. गाणी ऐकली. तिथून परत म्हणलं आता चला वेळ झालाय घरी जाऊया. घरीच्या दिशेने आम्ही परत निघालो.